स्मार्ट एज्युकेशन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। व्हिडिओ पूर्ण बघा, आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ यांच्या वतीने इयत्ता 9वी विषय भूगोल या वर्गासाठी सन 2020-2021 फक्त या शैक्षणिक वर्षासाठी कमी करण्यात आलेला पाठ्यक्रम कोणता ते जाणून घेऊया। आपल्या समोर एक परिपत्रक दिसत आहे, त्यामध्ये अनुक्रमणिका क्रमांक, प्रकरणाचे नाव, पाठ्यपुस्तकातील पृष्ठ क्रमांक, नंतर पाठातील कॉलम, अध्ययनासाठी ठेवण्यात आलेला आशय आणि त्याबद्दलची सूचना। यामध्ये तुम्हाला स्वयं अध्ययनासाठी ठेवलेला आशय हा भाग पूर्णपणे वगळण्यात आलेला आहे। या भागामध्ये तुम्हाला या भागावर आधारित प्रश्न तुम्हाला अंतर्गत मूल्यमापनासाठी येऊ शकतात। तर चला बघूया। पहिलं प्रकरण आहे वितरणाचे नकाशे। त्यातील पृष्ठ क्रमांक 1 यामध्ये नकाशाशी मैत्री आकृती क्रमांक 1.1 मध्ये अमरावती जिल्ह्यातील लोकसंख्या इथपासून जो भाग वगळण्यात आलेला आहे, तर पेज नंबर 2 यामध्ये जे दोन नकाशे दिलेले आहेत, टिंब पद्धतीचा नकाशा, क्षेत्रफळ गणी पद्धतीचा नकाशा, हा भाग पूर्णपणे वगळण्यात आलेला आहे। पान नंबर 3 यावर आकृती क्रमांक 1.2 अ व ब मध्ये अमरावती जिल्ह्यातील लोकसंख्या घनतेचे रंगछटावर कृष्णधवल आकृतिबंध इथपासून तर त्यावर आधारित जे प्रश्न आहेत 3, लोकसंख्येची घनता 300 प्रति चौरस किलोमीटर पेक्षा कमी असणाऱ्या तालुक्यांची नावे सांगा, इथपर्यंतचा भाग वगळण्यात आलेला आहे। पुढचा क्रमांक आहे पृष्ठ क्रमांक 5 यामध्ये नकाशाशी मैत्री यामध्ये आकृती क्रमांक 1.4 व 1.5 मधील नकाशांचे वाचन करा व उत्तरे लिहा। यावर आधारित जे प्रश्न आहेत त्यामध्ये लोकसंख्येची घनता कोणत्या दिशेला कमी आहे इथपासून तर कोणती पद्धत वापरून हा नकाशा काढला गेलेला आहे, इथपर्यंतचा भाग पूर्णपणे वगळण्यात आलेला आहे। पुढचा पान नंबर आहे पृष्ठ क्रमांक आहे 16 यामध्ये शोधा पाहू हा भाग जो आहे इथपासून सुरुवात झालेली आहे, तर पुढे त्यामध्ये तो पिवळ्या रंगाचा जो तक्ता दिलेला आहे त्यामधील पूर्णपणे भाग जो आहे तो वगळण्यात आलेला आहे। पुढे पान नंबर 16 वरच पहा बरे जमते का, निळ्या रंगाचा जो चौकट आहे त्यामध्ये जी माहिती दिलेली आहे, प्रश्न दिलेले आहेत, भूकंपाच्या वेळी कोणत्या प्रकारची दक्षता घ्यावी इथपासून तर त्यांचे कार्य कसे चालते ते तुमच्या शब्दात लिहा, इथपर्यंतचा भाग पूर्णपणे वगळण्यात आलेला आहे। पुढे पान नंबर 17 वरील नकाशाशी मैत्री यामध्ये आकृती क्रमांक 2.18 यामध्ये भूकंप क्षेत्र ज्वालामुखीचे वितरण व भूपट्ट सीमा यांचा सहसंबंध जोडा, हा शेवटचा प्रश्न आहे, इथपर्यंतचा भाग पूर्णपणे वगळण्यात आलेला आहे। पुढील भाग आहे प्रकरण 3 बाह्य प्रक्रिया भाग 1 पृष्ठ क्रमांक 23 त्यामधील सांगा पाहू काही चित्र दिलेली आहेत, त्या चित्रांच्या आधारे काही माहिती लिहायची होती, तो भाग वगळण्यात आलेला आहे। पान नंबर पुढे प्रकरण 4 बाह्य प्रक्रिया भाग 2 पृष्ठ क्रमांक 30 कॉलम 1 सांगा पाहू यामध्ये ओहळ, ओढा, नाला, नदी यात तुम्ही काय फरक कराल, नदी म्हणजे काय, हा भाग वगळण्यात आलेला आहे। पुढे पृष्ठ क्रमांक 31 वरील पहा बरे जमते का, हा जो निळ्या रंगाचा चौकट आहे त्यामधील माहिती वगळण्यात आलेली आहे। पुढे पृष्ठ क्रमांक 32 वर सुद्धा पहा बरे जमते का, पुढील छायाचित्रातील हिमनदीची काही रूपे दाखवली आहेत, ती पाहून त्यांच्या खाली चौकटीत ती भूरूपे कोणत्या कार्यामुळे तयार झाली असावीत ते लिहा। नंतर पृष्ठ क्रमांक 33 त्यामध्ये जरा डोके चालवा यामध्ये पिवळ्या रंगाचा चौकोन आहे, तो भाग वगळण्यात आलेला आहे। पुढे पृष्ठ क्रमांक 34 यामध्ये पहा बरे जमते का, वाऱ्याच्या कार्यामुळे तयार होणाऱ्या भूरूपांची काही छायाचित्रे पुढे दिलेली आहेत, ती पाहून त्या छायाचित्रांखालील चौकटीत ती रूपे खनन व संचयन यापैकी कोणत्या कार्यातून निर्माण झाली असावीत ते लिहा, हा भाग वगळण्यात आलेला आहे। पान नंबर 35 खालील आकृत्या कोणत्या भागामध्ये समाविष्ट आहेत त्या लिहा, त्या आकृत्यांवरील माहिती जे खनन भाग दिलेला आहे अविशिष्ट भाग असल्यास तो रंगवा, हा भाग पूर्णपणे वगळण्यात आलेला आहे।
पुढे पृष्ठ क्रमांक आहे 36. पहा बरे जमते का. यामध्ये सागरी लाटांच्या कार्यामुळे तयार होणाऱ्या काही भूरूपांची छायाचित्रे पुढे दिलेली आहेत. इथपासून तर याची माहिती आंतरजलाच्या साहाय्याने मिळवा इथपर्यंतचा भाग वगळण्यात आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा भाग या ठिकाणी प्रिंट मिस्टेक झालेला आहे. रेखांकित करून आपण हा भाग बघूया. हा भाग प्रिंट मिस्टेक झालेला आहे. पृष्ठ क्रमांक 38. पहा बरे जमते का. भूजलाच्या कार्यामुळे तयार झालेल्या काही भूरूपांची छायाचित्रे पुढे दिलेली आहेत. ती पहा. ही भूरूपे भूजलाच्या खनन संचयन यापैकी कोणत्या कार्यामुळे तयार झालेली असावीत ते या छायाचित्राखालील चौकटीत लिहा. हा भाग वगळण्यात आलेला आहे. पुढे पृष्ठ क्रमांक 43. यामध्ये जरा विचार करा. पावसापासून संरक्षण होण्यासाठी आपण रेनकोट किंवा छत्री वापरतो. गारपिटीपासून संरक्षण होण्यासाठी तुम्ही काय कराल. हा भाग वगळण्यात आलेला आहे. पुढे पृष्ठ क्रमांक 45. यामध्ये सांगा पाहू. यामध्ये आकृती क्रमांक 5.5 ब मधील महाराष्ट्राच्या भूप्रदेशाच्या आडव्या छेदाचे निरीक्षण करा व खालील प्रश्नांची उत्तरे द्या. यावर आधारित आकृतीवर आधारित जे प्रश्न उत्तर आहेत ती वगळण्यात आलेली आहेत. पान नंबर 46 आणि 47. 46 वरील आकृती क्रमांक 5.7 मध्ये दिलेला जागतिक पर्जन्य वितरणाचा नकाशा काळजीपूर्वक अभ्यासा व खालील प्रश्नांची उत्तरे द्या. ती प्रश्न वगळण्यात आलेली आहेत. पुढे पृष्ठ क्रमांक 47 वरच त्यातील प्रश्न आहे 1. ऑस्ट्रेलिया खंडात केवळ पूर्व किनारपट्टीला पावसाचे प्रमाण कशामुळे जास्त असेल. हा भाग वगळण्यात आलेला आहे. पृष्ठ क्रमांक 48. पहा बरे जमते का. आम्लपर्जन्याच्या होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती मिळवा. नंतर पृष्ठ क्रमांक 50. यामध्ये सांगा पाहू. यामध्ये खोली व सागरजल तापमान याचा एक आलेख दिलेला आहे आकृती क्रमांक 6.1 मध्ये. त्यावर आधारित जे प्रश्न आहेत 5 प्रश्न ते अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेले आहेत. पान नंबर 50 वर सांगा पाहू. यातीलच जमिनीच्या व सागरजलाच्या तापमानात काय फरक असतो व विषुववृत्तापासून ध्रुवीय प्रदेशाकडे सागरजलाच्या तापमान कोणता फरक पडत असेल हा भाग वगळण्यात आलेला आहे. पृष्ठ क्रमांक 51. यामध्ये पिवळ्या रंगाचा जो चौकोन आहे त्यामध्ये जरा डोके चालवा. तळाकडील सागरजलाचे तापमान गोठणबिंदू खाली गेले असते तर काय झाले असते. हा भाग वगळण्यात आलेला आहे. पृष्ठ क्रमांक 53. त्यामध्ये नकाशाचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. आकृती क्रमांक 6.9 यामध्ये जी प्रश्न दिलेली आहेत तो भाग वगळण्यात आलेला आहे. पुढे पृष्ठ क्रमांक 57. यामध्ये कॉलम नंबर 1 व 2 यामध्ये सांगा पाहू. आपण आपल्या देशात शनिवारी मध्यरात्री 2016 या वर्षाला निरोप दिला. इथपासून तर पुढे त्यावर आधारित जे प्रश्न आहेत तो तक्ता दिलेला आहे आणि त्या तक्त्यावर आधारित जे प्रश्न आहेत तो भाग पूर्णपणे वगळण्यात आलेला आहे. पृष्ठ क्रमांक 59. जरा विचार करा. सोबतच्या अ तक्त्यातील बुधवार आणि ब तक्त्यातील शुक्रवार यातील कोणता वार बरोबर असेल आणि का. हा भाग वगळण्यात आलेला आहे. पृष्ठ क्रमांक 61. सांगा पाहू. खाली दिलेल्या UA 876 बोईंग 887-9 या पासून तर त्यावर आधारित जे प्रश्न आहेत 7 प्रश्न आहेत तो भाग वगळण्यात आलेला आहे. पृष्ठ क्रमांक 66. यामध्ये पहा बरे जमते का. यामध्ये समजा तुम्ही कृषी प्रधान देशाचे अर्थमंत्री आहात. देशाच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्यक्रम देऊन किमान 5 कलमी कार्यक्रम आखा. हा भाग वगळण्यात आलेला आहे. पृष्ठ क्रमांक 68. यामध्ये सांगा पाहू. 6 प्रश्न जे आहेत तो भाग वगळण्यात आलेला आहे. पृष्ठ क्रमांक 70. जरा डोके चालवा. पिवळ्या रंगाचा जो चौकोन आहे त्यामध्ये जी माहिती दिलेली आहे आणि प्रश्न दिलेले आहेत 3 हा भाग वगळण्यात आलेला आहे. पृष्ठ क्रमांक 72. यामध्ये सांगा पाहू. धोंडीबा आपल्या शेतात भरपूर कष्ट करून उत्तम तऱ्हेच्या इथपासून तर त्यावर आधारित 3 प्रश्न दिलेले आहेत. परिसरात शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळण्यासाठी तुम्ही कोणते उपाय सुचवाल. हा भाग वगळण्यात आलेला आहे. पान नंबर 73. त्यामध्ये करून पहा. ज्या वस्तू तुम्ही घरी नेहमी वापरता त्यापैकी काही वस्तूंची ही यादी दिलेली आहे आणि
त्या प्रत्येक वस्तूंसमोर तिचे नाव, उत्पादकाचे नाव व माहितीचा स्रोत लिहा आणि त्यावर आधारित जो चौकोन आहे त्या चौकोनामध्ये जी माहिती लिहायची होती हा भाग वगळण्यात आलेला आहे. पान नंबर 75 त्यामध्ये पुढचं प्रकरण आहे नागरीकरण. त्यामध्ये सांगा पाहू यावर एक संभाषण दिलेलं आहे. त्या संभाषणावर आधारित 4 प्रश्न आहेत. तो भाग वगळण्यात आलेला आहे. पान नंबर 76 पहा बरे जमते का, तुमच्या परिसरातील गावाचे नागरी वस्तीत रूपांतर झाल्याचे एखादे उदाहरण सांगा. त्या गावाचे नागरीकरण होण्यामागचे प्रमुख कारण कोणते ते जाणून घ्या. हा भाग वगळण्यात आलेला आहे. पृष्ठ क्रमांक 77 पहा बरे जमते का, गेल्या 5 वर्षात तुमच्या परिसरातील प्रमुख वाहतूक मार्गांवरील वस्ती, गाव, छोटे नगर यांचा झालेला विस्तार याविषयी माहिती मिळवा. हा भाग वगळण्यात आलेला आहे. पृष्ठ क्रमांक 77 परत पहा बरे जमते का, तुमच्या जिल्ह्यातील शहरांची यादी करा. हा भाग जो आहे हा भाग वगळण्यात आलेला आहे. पान नंबर 78 यामध्ये जरा डोके चालवा. या पिवळ्या रंगाच्या ब्रॅकेटमध्ये चौकोनमध्ये जो परिच्छेद जे प्रश्न दिलेले आहेत ते प्रश्न वगळण्यात आलेले आहेत. पृष्ठ क्रमांक 79 जरा विचार करा, नगराच्या सानिध्यातील जलस्रोत कशामुळे प्रदूषित होतात, नगरात दूषित पाण्याची विल्हेवाट कशी लावली जाते. हा भाग वगळण्यात आलेला आहे. पान नंबर 82 यामध्ये थोडे आठवूया. यामध्ये जो चौकोन दिलेला आहे त्या चौकोनात जी माहिती भरायची आहे तो भाग वगळण्यात आलेला आहे. पान नंबर 82 वरीलच सांगा पाहू यामध्ये जे 6 प्रश्न दिलेले आहेत ते 6 प्रश्न अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेली आहेत.